आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की शेती परवडत नाही. आता परवडत नाही कोणाला? किशोर डांगरातल्या शेतकरी शेती परवडणार नाही परवडणार. मुंबईला राहून नाही शेती परवडणार. की जे बांधवल्या शेती जे जे खरं, आणि ही गोष्ट आहे की कधी कधी अवकाळी पाऊस येतो, आपण त्याच्या शेतीवरती अनेक स्वप्न ठरवतो, तेव्हा अपडाऊन हे होतं. परंतु निश्चित प्रकारे मला शेतकरी बांधवांना एकच सांगायचं की आपण एक नियोजनपूर्वक, एक नाविन्यपूर्वक कुठेतरी नवीन कुठेतरी आता वाण बदललं पाहिजे. ऊसाच्या बेण्यापासून तेच बेणं तिथं वापरण्याऐवजी नवीन त्या कुठलं बेणं की जेणेकरून तिथं आपल्याला चांगल्या प्रकारचं टनेज मिळेल. द्राक्षामध्ये कुठली व्हरायटी लावली पाहिजे, डाळिंबामध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे, कांद्याच्या बाबतीमध्ये, सोयाबीनच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, हे आता नवीन मुलांना. आणि खरं मी तुम्हाला मला एक आनंद आहे की शेतकऱ्यांची आता नवीन मुलं जी बीएससी ऍग्री, एमएससी ऍग्री किंवा ऍग्रिकल्चर इतर ठिकाणी ग्रॅज्युएशन मुलं एक शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पीक घेत आहेत, चांगल्या प्रकारचं